गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि शिवसैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं आहे। यावेळी ठाण्यातील शक्तीस्थळ येथील टेंबी नाका तसेच आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यात आलं आहे। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजन विचारे म्हणाले की आनंद दिघे यांना जाऊन 25 वर्ष झाली असली तरी ते आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये जिवंत आहेत। ठाणे जिल्ह्यात सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्याचं काम त्यांनी केलंय। आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरु असून त्यांचे विचार आम्हाला कायम प्रेरणा देत राहतील असं त्यांनी सांगितलं। राजकीय घडामोडींवरती भाष्य करताना त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांवरती टीका केली आहे। शिवसेना ही कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी असून पक्ष कधीही संपणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। शेतकरी, तरुणांच्या नोकऱ्या, आरक्षण आणि अलीकडील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारवरही त्यांनी टीका केली। ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी सांगितलं की ठाणे पालघरमधील असंख्य शिवसैनिक आनंद दिघे यांच्या संस्कारातून घडले आहेत। गेल्या 4 वर्षापासून न्याय, नीतिमत्ता आणि हक्कांसाठीची लढाई सुरू असून जनतेचा पाठिंबा कायम आहे। शिवसेनेचे चिन्हही पुन्हा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। पक्ष सोडून गेलेले अनेक नेतेही भविष्यात पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परत येतील असा दावाही त्यांनी केला आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना जाऊन 25 वर्ष झाली, परंतु आजही दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत, मनात आहेत। आणि तुम्हाला माहिती असेल की आज तुम्ही बघितलं असेल कित्येक या पूर्ण ठाणे जिल्हा असेल, या दिघे साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्याला आज इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे। आणि तुम्ही बघितलं असेल त्यांचं आठवण कुठलाही समारंभ असेल, कुठल्या हे असेल, तर मला वाटतं प्रत्येक वेळा त्यांची आठवण येते। आणि अशा गुरूंना आज वंदन करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे। आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही आमचे गुरु आहेत। आणि या दोघांच्यामुळे आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोचलेले आहेत। आणि दगडाला शेंदूर लावणारे असे दोन्ही हे नेते होते। आणि आज तुम्हाला माहिती असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेसुद्धा एक देशाचं दैवत होतं खऱ्या अर्थाने। आज तुम्ही बघितलं असेल की त्यांचीसुद्धा आठवण लोकांना येत असते, शिवसैनिकांना येत असते। आणि त्यांनासुद्धा वंदन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज जसे दिल्लीसमोर झुकलेले नाही, तसे खरे शिवसैनिक देखील दिल्लीसमोर झुकलेले अनेकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले, वेगळी कारवाई केली। त्या ठिकाणी शिवसैनिक त्या ठिकाणी ठाम राहिले, काही पक्ष बदलले। मला वाटतं दिघे साहेबांचं एक वाक्य लक्षात ठेवून द्या, आयुष्यामध्ये तुम्हाला हे करायचं असेल तर गद्दारांना क्षमा नाही। आणि ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही बघितलं असेल, ज्यांनी गद्दारी केली ते दिल्लीच्या तख्ताखाली पायाशी लोळत बसले, परंतु आज एक सामान्य शिवसैनिक आज ताडमानेने, आज तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी वादळं आली, पण त्या वादळात उभं कसं राहायचं हे आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिकवलं। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या ह्याच्याखाली तुम्ही बघितलं असेल बाळासाहेब असतील, आज तुम्ही बघितलं असेल देशाचं सुद्धा दैवत होतं। आणि ही महान दैवत आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। अनेक शिवसैनिकांचा पक्षप्रवेश हा शिंदेच्या शिवसेनेमध्ये होताना पाहायला मिळतोय। आमदार सुद्धा आता जायच्या वाटेवर आहेत असे देखील तिकडनं वक्तव्य होत आहे। अहो एक लक्षात ठेवा, खरेदी विक्री संघ गेले 4 वर्षामध्ये या मध्ये आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राची वाट या मंडळीने लावलेली आहे। आणि ज्यांना हे आहे खरेदी विक्रीमध्ये भाग घ्यायचा असेल, त्यांना विकायचा असेल, तर ते अशी लोक जात असतात। त्यामुळे त्याची पर्वा न करता शिवसेना एक फॅक्टरी आहे कार्यकर्ते बनवण्याची। आणि हे कार्यकर्ते खांद्यावर घेऊन तुम्ही बघितलं असेल की आज शिवसेना ही मोठी झालेली आहे। आणि शिवसेना कधी संपणार नाही जोपर्यंत शिवसैनिक जोपर्यंत आहे। आणि तो शिवसैनिक या नक्कीच शिवसेनेला संजीवनी देईल। माझं उभं आयुष्य जे काही कार्यकर्ते या ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये घडले ते गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं कार्य बघून त्यांच्या संस्कारातनं घडलेली ही सगळी मंडळी आहे।
एक चांगलं काम समाजाला देण्याची वृत्ती आणि लोकांसाठी आपण जनहितासाठी काय करू शकतो हे जे दिघे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं, तसंच आपलं कार्य हे प्रत्येक कार्यकर्त्याकडनं घडावं असं कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि ते संस्कार गुरुवर्य धर्मवीर रानडे साहेबांकडनं प्रत्येकाने घेतलेले. मला असं वाटतं की तेच संस्कार घेऊन आम्ही देखील पुढे चाललेलो. आत्तापर्यंत गेले 4 वर्ष जी नीतिमत्तेची न्यायाची हक्काची लढाई आम्ही जी लढतोय ती दिघे साहेबांनी दिलेल्या तत्वांवरती लढतो. यापुढे देखील त्यांनी दिलेली तत्व, त्यांनी दिलेले विचार, त्यांचे संस्कार घेऊन आम्ही पुढे लढाई करतो. पक्ष आणि चिन्हासंदर्भात अजून देखील चिन्ह गेलं तरी आपल्याला बघा, हे जरी गेलं असलं तरी आपल्याला माहिती आहे गेले 4 वर्षामध्ये पैशाचं जोर आणि ताकदीचा जोर हुकुमशाहीचं कसं काय राज्य चाललेलं आहे. तरी पण सर्वसामान्य जनता एक आज अजूनही बसलेली आहे की पक्ष आणि चिन्ह सन्माननीय उद्धव साहेबांकडे परत येईल आणि पुन्हा एकदा शिवसेना जी पूर्व होती तशा पद्धतीने उभी राहील. जे गेले त्यांच्यावरती बोलण्यात काय अर्थ नाही, पण ज्या लोकांनी गेले 4 वर्ष सातत्याने महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून उद्धव साहेबांबरोबर उभे राहिलेले ते पुढे महाराष्ट्राचं नक्कीच चांगलं भविष्य